लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे, उत्तर जरी समाधानकारक असलंय, मला या ठिकाणी जास्त न बोलता दुर्दैवाने या देशामध्ये आदिवासींचं सुद्धा एक राज्य होतं. आदिवासींचं गोंडवानाच्या राज्यामध्ये आदिवासींचे एक भक्तबल्ल्यासारखे राज्य होते, हे सुद्धा या सभागृहाला आठवण करून द्यावं लागते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी या राजांच्या समाधीसाठी 9.72 कोटी रुपयाचा एक प्रस्ताव या समाजाचं सुदृढीकरण आणि त्याच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी दाखल केलेला आहे. तो प्रस्ताव प्राप्त झाला असं त्यांनी उल्लेख केला आहे. त्यापुढे आणखी अध्यक्ष महाराज म्हणतात की 12/12/2017 या बाबतीमध्ये शासन जो निर्णय झालाय त्या ऐतिहासिक वस्तूचं संरक्षण या खाली काम हाती घेणं शक्य आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो प्रस्ताव आहे, ही जे निधीसाठी या ठिकाणी या समाजाचं संवर्धन झालं पाहिजे, सुशोभीकरण झालं पाहिजे अशी आपण जी मागणी करतोय, म्हणजे याचा अर्थ याला निधी आपण देणार नाही. त्या पलीकडे आणखी दुसरं पुढचा एक विषय त्याच्यामध्ये उत्तरात असं लिहिलंय, सांस्कृतिक कार्य विभागाशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या नागपूर ही महाराष्ट्राची राजधानी आहे. राजधानीच्या विधानसभेच्या समोर हुतात्मा गोंडराजे भक्त बुलंदशाह राजा यांची पूर्ण आकृती पुतळा त्या ठिकाणी आहे. अध्यक्ष महाराज, हे आदिवासींच्या वैभवशाली इतिहासाचं साक्ष त्या ठिकाणी आहे. या देशातल्या असणाऱ्या आदिवासींचा वैभवशाली इतिहासाचं संवर्धन झालं पाहिजे अशा पद्धतीची अध्यक्ष महोदय आदिवासींच्या ऐतिहासिक अशा पद्धतीचा इतिहासाचा असणारा वारसा सांगणारा हा लक्षवेधीचा विषय आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये निर्बंध घालताय. आम्ही मागणी किती करतो? 9 कोटी रुपये. आणि 9 कोटी रुपये देण्यासाठी म्हणून या ठिकाणी अनेक इकडे जीआरचा एक उल्लेख करतायत, दुसऱ्या बाजूने सांस्कृतिक कार्य विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशा पद्धतीचा उल्लेख करतायत. आणि काय मागणी करतो अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जो देवगडचा गोंडवानांचा राजा भक्त बुलंदशाह राजे उईके यांनी 1668 मध्ये या राजांनी ते 1606 पर्यंत या ठिकाणी रतीने राज्यवट केली. हे नागपूर शहर या राजांनी बसवलेलं अध्यक्ष महोदय, आणि त्यांचं समाधी त्या ठिकाणी आहे. त्या समाधीचं सुशोभीकरण झालं पाहिजे, समाजाचं त्याचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी मागतो. त्याला 9 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या ठिकाणी मंत्री महोदय आणि आपल्या राज्य सरकारकडून या मिळत नाही. हे आदिवासींचं खऱ्या अर्थात गोंडवानाच्या इतिहासाला वैभवशाली गोंडवानी राजांचा असणारा अपमान आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझं या ठिकाणी आपल्याला जास्त न विचारता, आम्हाला माहित आहे या ठिकाणी आदिवासींच्या संदर्भामधले महाराष्ट्र सरकार आणि शासनाच्या प्रती असणारी जी काय मानसिकता, त्याची असणारी भूमिका काय आहे स्पष्ट उजागर झालेला आहे. आणि म्हणून माझी मागणी आहे, किमान यांनी आपल्या उत्तरामध्ये दाखल दिल्याप्रमाणे या असणारे 9 कोटी जो काय आम्ही प्रस्ताव या ठिकाणी राज्य शासनाकडे याचं सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरणासाठी मागणी केलेली आहे, ह्याची तर पूर्तता आपण करणार आहात काय हा एक विषय आहे. आणि दुर्दैवाने या ठिकाणी त्या समाधीच्या आजूबाजूला संपूर्ण अतिक्रमण झालेले अध्यक्ष महोदय, ते अतिक्रमण तरी किमान त्या ठिकाणी अतिक्रमण केलं पाहिजे. पुण्यतिथी आणि जयंतीच्या दिवशी आदिवासी माणसं वाजत गाजत नाचत त्या ठिकाणी त्या समाधीवर राजांच्या दर्शनासाठी जातात अध्यक्ष महोदय, आणि त्या ठिकाणी त्यांना रस्ता नाही. त्या ठिकाणी त्या राजे होतेत का हेच माहित नाही. कदाचित आदिवासी त्या ठिकाणी नागपूरच्या महापौर जर आमच्या मायावती इनाते झाल्या नसत्या, तिथून 10-12 वर्षाचा तर महाराजांचा सभागृहाच्या पुढे ऐकून त्या अध्यक्ष महोदय विधिमंडळाच्या सभागृहाच्या समोर तो पुतळा त्या ठिकाणी बसवला नसता, ही आमची शोकांतिका अध्यक्ष महोदय. म्हणून मला माननीय मंत्री महोदय 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. या अतिक्रमण जे काय झालेलं आहे ज्या समाधी स्थळावर सकरधारा इथल्या त्या 20,000 चौरसच्या समोर ते अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी हे 9 कोटी रुपये जी प्रस्ताव आम्ही या ठिकाणी मागणी केलेला आहे त्याला आपण तात्काळ मंजूर देणार आहेत काय? आणि हे भग्न अवस्थेमध्ये तुटलेले असणारे आदिवासी भक्त बुलंदशाह राजा यांच्या समाधीचं ऐतिहासिक हे वैभवशाली ऐतिहासिक असणारं जे स्थळ आहे त्याचं असणारं सुशोभीकरण आणि त्याचं सौंदर्यीकरण करून गोंडवानांचा जो काय ऐतिहासिक अशा पद्धतीचा इतिहास आहे त्यासमोरचा असणारा प्रवेशद्वार गोंड शैलीच्या
जी काय आमची आराखडा आहे, जे काय गोंड संस्कृतीची आमची जी काय ठेवणी आहे, तशा पद्धतीचा प्रवेशद्वार त्या ठिकाणी आपण तरुण घेणार आहेस काय, असे माझे स्पेसिफिक या ठिकाणी 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. आणि शेवटला जे आपण जे म्हणालेले आहेत की सांस्कृतिक कार्यविकास चर्चा करून निर्णय घेणार आहेत, मला शंका आहे अध्यक्ष महोदय की हे प्रस्ताव सुद्धा या ठिकाणी मंजूर करणार की नाही, ते मंजूर करावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी नागपूरच्या संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, मी याचं स्वतः उत्तर दिलेलं होतं मागच्या अधिवेशनामध्ये, आणि त्याला अनुरूप 9,72,00,000चा आराखडा NITनं तयार केलेला आहे. मी स्पेसिफिक उत्तर देतो 2 प्रश्नाची. मला असं वाटतं की ते 2 प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर सन्मान्य सदस्यांचं समाधान होईल. जो 9,72,00,000चा आराखडा या समाधीच्या स्मारकाचा बनवलेला आहे, त्याला तात्काळ NITला पैसे द्यावेत असे निर्देश दिले जातील. सांस्कृतिक कार्यालयाबरोबर बोलायचं की NITनं करायचं हा शासनाचा अंतर्गत मामला आहे, त्याच्यामुळे NITला हे निर्देश दिले जातील. आणि अतिक्रमण तिथे नाही आहे सद्य परिस्थितीमध्ये, तरी देखील सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे असं मानून तिथं जर अतिक्रमण असेल तर ते देखील हटवण्याचे निर्देश दिले जातील.